भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. हे संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो. कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, यदक्षरमणाख्यय आनंदम मजवेयम. श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रेद. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. भगवान परमात्म्याची अत्यंत लढीवाळ प्रेममूर्ती, नाममूर्ती संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा अत्यंत पाठातील, अत्यंत परिचयातील, ज्ञानेश्वरी नंतरचं दुसरं वारकरी संप्रदायामध्ये मानलं जाणारं पसायदान म्हणजे हा अभंग आहे. या अभंगामध्ये काही हरिभक्तांकरिता उदात्त अंतकरणांनी नामदेवरायांनी देवाकडे काही मागणं मागितलं आहे, देवाकडे काही प्रार्थना केली आहे. त्या प्रार्थनेचा विचार आजच्या नैमित्तिक कीर्तनाच्या निमित्ताने करायचा आहे. ज्या निमित्ताने आपण सगळेच वारकरी, कल्याण परिसर, ठाणा परिसर नवे तर संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी इथं उपस्थित आहेत. त्याचं निमित्त आपल्याला सर्वांना ज्ञात असलं तरी कल्याण परिसरातील, मुरबाड परिसरातील संप्रदायाच्या वृद्धीकरता आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या तत्त्वज्ञानाला जोपासणारं आपल्या परिसरातलं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमहत्त्व म्हणजे आदरणीय पूजनीय हरिभक्तिपारायण दत्तात्रय महाराज सरजीने. आणि त्यांचा आज अमृत महोत्सव आहे. एकदा पहिल्यांदा तर आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करू की तुम्हा आम्हाला सर्वांना त्यांचा अमृत महोत्सव करण्याचं भाग्य प्राप्त झालं. नुसता इथला कीर्तनकार भाग्यवान नाही आहे, तर इथला श्रोता नाही का, इथले टाळकरी, इथले गायक वादक आणि इथं उपस्थित असलेले सर्वच कीर्तनकार आपण भाग्यवान आहोत की आपल्याला बाबांचा अमृत महोत्सव करण्याचं भाग्य मिळालं. त्यातला त्यात मी विशेष भाग्यवान आहे.
कारण मला नाही का व्यक्त होण्याचं भाग्य मिळालं. हां, आणि म्हणून मगाशीच माझे अत्यंत जिवलग मित्र, कमी वयामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपलं नाव लौकिक केलं, जयेश महाराज भाग्यवंत, त्यांना मी म्हटलं आजचं कीर्तन काय अभंगावर नाही, आजचं कीर्तन काय वेळ देऊन नाही, आजचं कीर्तन वेळ कमी आहे, फक्त अमृत महोत्सव बाबांच्या संबंधाने काही बोलणं आणि बाबांचे आशीर्वचन आपल्याला प्राप्त करून घेणं, याच्या पलीकडे आजचं काही कीर्तन नाही. कारण मला माहीत आहे तुमचीही मानसिकता नाही, कारण पुढेही जायचं आहे, बाकीचे कार्यक्रम करून गाड्याही नाही आहेत, काही देशी भागातली माणसं आलेत, त्यांना जाण्याची गैरसोय आहे, अशा तक्रारी बाबांकडे येऊन गेल्या आहेत. म्हणून अडचण माझी होऊ नये याची जाणीव ठेवून अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाचा काही भाव बाबांच्या संबंधाने, अमृत महोत्सव असल्यामुळे मला हा अभंग समोर आला, बाकी काही नाही. साधारणतः आपण 3-4 टप्पे गाठत असतो. 25 वर्ष पूर्ण झाले की आपण रौप्य महोत्सव करतो. 50 वर्ष पूर्ण झाले की आपण सुवर्ण महोत्सव करतो. 75 वर्ष पूर्ण झाले की आपण अमृत महोत्सव करतो. आणि 100 वर्ष पूर्ण झाले की आपण शताब्दी महोत्सव करतो. श्री गुरु चंद्रशेखर महाराजांच्या मुखातून मी एक वाक्य ऐकलं आहे की महाराजांनी असं सांगितलं, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जगण्यासाठी हे टप्पे असतात. सामान्य माणसाकरिता रौप्य महोत्सव असू शकतो, सामान्य माणसाकरिता सुवर्ण महोत्सव असू शकतो, पण संत कोणत्याही वर्षी करो आणि कोणताही उत्सव करो तो अमृत उत्सवच असतो, तो अमृत महोत्सवच असतो. कारण संतांचा प्रत्येक क्षण हा अमृत असतो, संतांचा प्रत्येक क्षण अमृत असतो. आणि म्हणून त्यांचं जगणं समाजासाठी प्रत्येक क्षणाला अमृत महोत्सव असतो. आणि म्हणून भाग्य आहे की बाबांचा अमृत महोत्सव आपल्याला करायला मिळाला. वारकरी संप्रदायामध्ये त्या काळात जुन्नर, आंबेगाव, पुणा जिल्हा, नवे महाराष्ट्र ज्यांनी वारकरी संप्रदायाची मूर्त पेढ रोवली, आजही ते सप्ते चालू आहेत. एक प्रखांड आणि भीष्माचार्य म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते वैकुंठवासी पूज्य प्रातस्मरणीय कोंडाजी बाबा ढेरे. कोंडाजी बाबा ढेरेंच्या कृपा आशीर्वाद, कृपा प्रसाद मला वाटतं महाराजांच्या ज्येष्ठ बंधू विठ्ठल महाराजांना प्राप्त झाला. विठ्ठल महाराजांनी ह्या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचं कार्य करत असताना विठ्ठल महाराजांच्या नंतर प्रत्यक्ष आमचे दत्तात्रय महाराज अर्थात बाबांवर ही जबाबदारी आली. मला वाटतं 1968ला कोंडाजी बाबांनी बाबांना माळ घातली. आणि 1968चा जर विचार केला तर मला वाटतं 55 वर्षापेक्षा जास्त माळ घालायला झाले आणि 40 ते 45 वर्ष कीर्तन करायला झाले. हे आपलं भाग्य, त्याचं भाग्य. 45 वर्षापासून ह्या परिसरामध्ये. म्हणून मला 2 गोष्टी याच्यात आवडल्या. नामा म्हणे तया कल्याण, खरं म्हणजे कल्याणचं कल्याण या नामधारकामुळे झालं. त्याचं कारण अनेक गावांमध्ये जेव्हा ह्या परिसरात सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट आवर्जून ऐकायला मिळते की महाराज आमच्या गावचा सप्ताह अमुक अमुक वर्षी हरिभक्तिपारायण गुरुवर्य दत्तात्रय महाराज सरजिने यांनी सुरू केला आहे. अनेक गावांमध्ये मला हे ऐकायला मिळतं. म्हणून अनेक गावामध्ये परमार्थाची मुहूर्तमेढ महाराजांनी लावलेली आहे. महाराजांचा अमृत महोत्सव करण्याचं भाग्य आपल्या भाऊ रामकृष्ण आरे मुरबाड शहरचं भाग्य विद्याते भाऊही आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल मला मगाशीच निरोप आला होता भाऊ येत आहेत असं. बस हो. आणि म्हणून बाबांवर प्रेम करणाऱ्या सर्वच भक्त परिवारापैकी
मुरबाडकरांच्या प्रेमाने. हो वा वा. बाबा प्रॉपर जुन्नर रहिवाशी आहेत का? हो, फक्त ते कल्याणचं कल्याण करायलाच कल्याणला आलेत. वा बघा, आधी करून खूप इथं कीर्तनकार आणि गायक वृंद आहेत बरं का. आता त्याच्यामध्ये सुद्धा मी अडकत नाही, कारण मला 7ला सोडायचं आहे, पुढचे कार्यक्रम आहे. हे सगळं मॅच करणं फार अवघड झालं आहे की नाही. पण तरीही इतकी सुंदर साथसंगत आहे नाही का. महाराज मंडळी ही सगळी मोलाची माणसं आहेत, वाजण्याकरता मोलाची माणसं आहेत. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. इथं उपस्थित जे जे कीर्तनकार आहेत सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. उपस्थित सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाचा भाव सांगता सांगता काही बाबांच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. पाया मस्तक हे पायावरी यारे संताच्या या वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे मस्तक हे पायावरी या वार करे संताच्या या वार करे संताच्या या वार करे संताच्या या वार करे मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. बाबांचा अमृत महोत्सव आहे आणि मी जाता जाता बोलून गेलो की संतांचं प्रत्येक दिवसाचं जगणं हे अमृत महोत्सव असतो. त्या संबंधाने एक छोटीशी गोष्ट सांगतो अर्थात, आणि पटकन मी अभंगाला सुरुवात करतो. अमृत हा शब्द अजून एका ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो. अमृत जे इंद्राकडे आहे. अमृत कोणाकडे आहे? इंद्राकडे आहे. जे पिल्याने माणूस मरत नाही. काय म्हणतो मी? ज्याचं प्राशन केल्याने, ज्याचं सेवन केल्याने काय होतं? माणूस मरत नाही. पण प्यायचं असेल तर कुठं जावं लागतं? ते कुठं आहे? स्वर्गात आहे. ते अमृत कुठं आहे? स्वर्गात आहे. एकदा काय झालं म्हणे, ते इंद्राचं अमृत दूषित झालं. अलीकडे चांगली चांगली माणसं दूषित व्हायला लागली, तर अमृताचं काय? ते इंद्राचं अमृत दूषित झालं म्हणे आणि ते प्राण का सेवन करून सुद्धा माणसं मरत होती. म्हणून अमृत इंद्र थोडा टेन्शनमध्ये आला. एक दिवशी नारदांना आपलं हे दुःख सांगितलं की माझ्याकडे अमृत आहे, पण ही बाहेर कुठेही चर्चा नाही. पण अलीकडे ते अमृत अमृत राहिलेलं नाही, ते मृत झालेलं आहे. याच्यावर जर कुठेही मीडियात न जाता आपलं आतल्यात काही सोल्युशन देता आलं तर नारद महर्षी बरं होईल. नारदाने सांगितलं, इंद्रा काही काळजी करू नको, मी कुणालाही सांगणार नाही. याला एक पर्याय आहे. भगवान विष्णू परमात्म्याने जर याला स्पर्श केला तर हे अमृत पुन्हा अमृत होईल. आणि तुमचे आणि भगवान विष्णूंचे संबंधही चांगले आहेत, काय तुम्हाला ते नाकारतील असं मला वाटत नाही. तुम्ही जा आणि भगवान विष्णूंना सांगा या अमृताला स्पर्श करा, त्याच्यातल्या दूषितता दूर होईल. नारद गेले वैकुंठ भवनामध्ये. वैकुंठाला एवढं मोठं कुलूप लावलेलं होतं. नारदाला वाटलं कदाचित 4 जूनपर्यंत हे भेटू शकणार नाहीत, म्हणून परत आपण हे सगळं वातावरण संपल्यावर जाऊ. हा, पुन्हा नारद गेले. पुन्हा ते कुलूपच दिसलं. वर्षभर अशाच फेऱ्या मारत राहिले, पण ते काही कुलूप उघडे ना. पुन्हा एकदा नारदाला विचारलं इंद्राने, अहो मी वैकुंठात सारखं जातोय, पण वैकुंठाला कुलूप आहे. अरे अरे अरे, तुम्ही वैकुंठात जातायत का? पण सध्या वैकुंठ भूलोकात आहे, त्याला पंढरपूर म्हणतात. सध्या भगवान परमात्मा इथं राहत नाही, तर ते नाही का भूवैकुंठ पंढरीत राहतात. आपल्याला तिथं जाऊन भेट घ्यावी लागेल.
इंद्र आपला अमृताचा कुंभ घेऊन पंढरपुरात आले. सायंकाळची वेळ आहे. मंदिराकडे निघाले. गर्दी बरीच होती. आपलं VIP कार्ड दाखवलं, इंद्र आहे मी. याच्यात फार लोकांना फुशारकी असते, मंदिरातही VIP दाखवणं. मी इंद्र आहे. आणि त्या गर्दी गोंधळात करून मंदिरापर्यंत पोचले. पण तिथं फक्त मूर्तीच उभी होती, देव नव्हते. दगडाची मूर्ती उभी होती, देव नव्हते. थोडीशी इंद्राने चौकशी केली. इंद्राला कळालं सध्या वाळवंटात नामदेवरायचं कीर्तन चालू आहे, देव कीर्तनात उभे आहेत. ठीक आहे म्हटले इंद्र, आपल्याला काय तिथंच भेटू. मंदिरातून इंद्र निघाले. वाळवंटामध्ये नामदेवरायाच्या कीर्तनात आले. देव विना घेऊन नाचत होते, नाही का. नामदेव कीर्तन करी पुढे देव. आता मोठ्या माणसांना बऱ्याच वेळा, माफ करा पण सेन्स कमी पडतो. ते एकदम आला, थांबायचं ना. तो देवाजवळच गेला आणि देवाला म्हटलं, देवा इंद्र आहे. बस खाली. कीर्तनात बडबड करतो, बस खाली. बेडकाचा जन्म होईल पुढचा. इंद्र खाली बसला. नामदेवरायचं कीर्तन काय 7:15ला सुटणारं नव्हतं. बऱ्याच वेळ रंगलं कीर्तन. आणि कीर्तन झाल्यानंतर देव खाली बसले. पुन्हा इंद्र देवाजवळ गेला. देवा मी इंद्र आहे, स्वर्गाचा राजा आहे. 2 मिनटं तुम्ही गडबड का करताय हो? अहो आता इतकं सुंदर जागर सुरू झाला आहे. ज्ञानोबा आहेत, निवृत्ती दादा आहेत, नाही का, ही सगळी मोठी मंडळी. जरा जागरमध्ये रंगा, जागर ऐका. भजन सुरू झालं. देव भजनात रंगले. जागर सुरू राहिला पहाटेपर्यंत. बरं ऐन वेळे आल्यामुळे कुठलीही व्यवस्था नव्हती. थंडीत कुडकुडून वाकडा झाला इंद्र. शेवटी पहाट झाली. जागर संपला. पुन्हा देवाजवळ गेला. ते म्हणले, अहो तुम्ही फारच त्रास देत आहेत, आता काकड्याची वेळ झाली. मला फक्त तेवढा काकडा उरकून घेऊ द्या, मग मी तुमच्याशी चर्चा कर. पुन्हा काकड्याला गेला. काकडा झाला. महापूजा झाली. सगळी महाआरती झाल्यावर देव निवांत झाले. आणि मग इंद्र गेला. अहो म्हटले, मी स्वर्गाचा राजा आहे, इंद्र आहे. त्याला काय माहिती हा विश्वाचा राजा आहे. बऱ्याच इंद्रांना हे कळत नाही. देव म्हटले, बघा एवढ्या लांबून तुम्ही आला आहात, तुमची काय समस्या आहे ना आपण सोडू, पण आता सध्या द्वादशी सोडायची वेळ झाली आहे. आजची पंगत चोखोबारायांच्या घरी आहे. आधीच सगळी संत मंडळी तिथं पोचली आहेत. फक्त माझी वाट बघताय. तुम्ही चला, 2 घास खा आणि काय तुमची समस्या असेल सोडून जा. थोडा संकोचित झाला इंद्र चोखोबाचं नाव ऐकल्यावर. पण म्हटले काम आहे, गेलं पाहिजे. तिथं सगळं निवृत्ती दादा, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताई, सगळी संत मंडळी आहेत. चोखोबारायच्या धर्मपत्नी या संत मंडळीला प्रसाद करतायत. सगळे प्रसाद झाला, पंक्ती झाल्या, नाही का. इंद्रही जेवला. आणि सगळं झाल्यावर मग देवाने विचारलं, काय काम आहे तुमचं, सांगा काय काम आहे. ते म्हणले, काहीच काम नाही आहे. हे माझं अमृत अशुद्ध झालं. हे माझं अमृत आता काम करत नाही. आणि मला नारदांकडनं कळालं, आपला स्पर्श झाला की अमृत शुद्ध होईल. फक्त तुमचा हात इथं लावा, एवढंच माझं काम आहे. देव म्हणले, माझ्या हाताने काय होईल. ते म्हणले, हे अमृत शुद्ध होईल. म्हटले, ते आता शक्य नाही. माझ्या हातामध्ये ती शक्ती राहिली नाही. तुम्हाला हे अमृत शुद्ध करून घ्यायचं असेल तर चोखोबारायांचा हात लावावा लागेल. म्हटले, चोखोबारायांच्या हातामध्ये अशी काय पावर आहे. म्हणजे माझ्या हातातली सगळी शक्ती सध्या संतांच्या हातात आहे. का हातात आहे की अमृतापेक्षाही शुद्ध नाम त्यांच्या मुखात आहे. अमृतोनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. पण माझ केशवा, पण
मार केशवा काबन है काबन सांग पावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा सांग पावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताऊनी गोड नाम तुझे टाळ वाजवा. अमृताऊनी गोड नाम तुझे देवा अमृताऊनी गोड नाम तुझे देवा अमृताऊनी गोड नाम तुझे देवा मन माझ केशवा काबन गे सांग पंढरीला काय करूया सांग पंढरीला काय करूया सांग पंढरीला काय करूया सांग पंढरीला काय करूया टाळी वाजवा, टाळी वाजवा. एवढे गोड अमृताहुनी गोड. कारण अमृतापेक्षाही गोड जे आहे ते नाम आहे. ते नाम ज्यांच्या मुखात आहे, नुसतं चोखोबाराने हात लावला. हा, अजून एक प्रमाण देऊ का म्हणायला? मला ऐका, जीवे 3 अक्षर आहे. आजीवे 3 गोड अक्षराचा रस जीवे गोड 3 अक्षर. जीवे गोड 3 अक्षराचा रस अमृत दयाचे फिके पडे अमृत दयाचे फिके पडे अमृत दयाचे फिके पडे अमृत दयाचे फिके पडे 3 अक्षर अमृतात त्यांच्या पुढे पिकं पडणारे. म्हणून ज्या आले मुखा वाटा, ज्यांच्या मुखातून 45 वर्ष रामकृष्ण नामाचं अमृत वचन येतं आहे आणि सामान्य जीवाला तुळशीची माळ घालून तो महामंत्र मिळतोय, म्हणून त्यांच्या जीवनात रोजच अमृत महोत्सव आहे. त्यांनी ज्या दिवशी दुसऱ्याला माळ घातली की अमृत महोत्सव झाला, रामकृष्ण हरी दिला की अमृत महोत्सव झाला. आणि म्हणून रोज संत जीवनामध्ये अमृत महोत्सव आहे. आज बाबांचा अमृत महोत्सव आहे. त्यांना काही त्यांच्याकरता नामदेवरायांनी केलेली प्रार्थना, नामदेवरायांनी त्यांच्याकरता प्रार्थना केली. साधारणतः आपण पटकन सांगूया, वेळ 3 गोष्टी आपल्याला बघणं शक्य आहे. 1, योग्यांचं जीवन, मुक्ताचं जीवन आणि भक्ताचं जीवन. योगी, मुक्त आणि भक्त. योग्याच्या जीवनातली अद्वैत स्थिती, मुक्ताच्या जीवनातली अद्वैत स्थिती आणि भक्ताच्या जीवनातली अद्वैत स्थिती. आता योग्याच्या जीवनातली अद्वैत स्थिती योगी कुणाला म्हणायचं? ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकातली पहिली ओवी सर्वांची पाठ आहे. अथवा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे, ते सुख सर्वज्ञ माझे चैतन्य ते. तो देवांचाही देव आहे. योगी कोण आहे? देवांचाही देव आहे. आता योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे, हे देव कुणाला सांगतोय? अर्जुनाला. अर्जुना, एक गोष्ट लक्षात घे बाबा, योग्याला काही सामान्य समजू नको, तो देवांचा देव आहे. अर्जुनाच्या मनात थोडासा बटाटा घुसला. अर्जुनाच्या मनात आलं, आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनोनीची उठी, मग ते वाचादिटी करासीये. मनात आलं, या योग्याला एवढी मोठी योग्यता कोणी दिली असेल बरं? म्हणजे जसं विचार येतो कधी कधी, याला का बरं तिकीट मिळालं बुवा? म्हणजे जेव्हा योग्याला ही योग्यता कोणी दिली असेल बुवा, असं अर्जुनाच्या मनामध्ये आलं नाही का. अर्जुन विचारणारच होता देवाला,
पण देवाचं आणि अर्जुनाचं प्रेमच इतकं होतं की अर्जुनाच्या मनातलं देवाला सगळंच कळत होतं. खरं तर सगळ्यांच्या मनातलं देवाला कळत असतं, पण तरी लोक मनावर घेत नसतात. अर्जुन म्हणे श्री अनंता आम्हा विस्मय बहुचित्ता सांगे तया ऐशी योग्यता कवणे दिजी. आम्हाला प्रचंड मनामध्ये विस्मय आला, त्या योग्याला अशी मोठी योग्यता देणारा कोण असू शकतो. प्रश्न विचारला की नाही अर्जुनाने. तिथं गडबड झाली आणि देव हसायला लागले. बऱ्याच वेळा असंच असतं बरं, प्रश्न चुकला की माणसाला हसू येतं. प्रश्न चुकला की उत्तर देणाऱ्याला हसू येतं. कधी कधी उत्तर चुकलं की प्रश्न विचारणाऱ्याला हसू येतं, आणि कधी प्रश्न उत्तर दोघी चुकलं की समाजाला हसू येतं. इथं प्रश्न चुकलाय. समजा बाबांनी माळ घातली, काही नियम सांगतात. माळीचे काय नियम आहेत? काय नाही. 15 दिवसाची एकादशी केली पाहिजे, रोज हरिपाठ हा केलाच पाहिजे, ज्ञानेश्वरी आणि गाथा रोज वाचला पाहिजे, नियमाच्या वाऱ्या केल्या पाहिजे. याच्या पलीकडे काय? एकाला माळ घातली आणि त्याने प्रश्न विचारला एका महाराजांना, मी सर्वच एकादशा करण्याकरिता तयार आहे, फक्त माझी आई या जगात नाही. माझी आई जगात नसल्यामुळे भाद्रपदातल्या वद्य पक्षात नवमीला तिचं श्राद्ध असतं. माझ्या आईच्या श्राद्ध नवमीला असतं. एखाद्या वर्षी जर एकादशी आली तर तेवढी मी केली नाही तर चालेल का? तुमचं काय मत आहे? आईच्या श्राद्धाला जर एकादशी आली नवमीला तर तुम्ही कराल का सोडून द्याल? म्हणजे एकादशी कराल का? तुम्ही सगळेच कल्याणची श्रोते आहेत. म्हणजे नवमीला एकादशी येणंच शक्य नाही. आली तर आपल्या श्राद्धाला येईल, पण नवमीला येणार नाही. हा प्रश्न जसा चुकला तसा अर्जुनाचा प्रश्न चुकला. आणि तिथं देवाचं वचन ऐका, ते तर हसवणी श्रीकृष्ण बोले, नवल हे ना तुझे बोलणे, ते तर कवनाशी काय दिजेल कवने अद्वैती. अरे अद्वैत तत्वामध्ये कुणी कुणाला काय द्यायचं? योगी म्हणजेच मी आहे आणि मी म्हणजेच योगी आहे. योग्यात आणि परमात्म्यात कधी वेगळं पण नाही. ही योग्याची अद्वैत स्थिती आहे. दुसरी मुक्ताची अद्वैत स्थिती आहे. आता मुक्ताच्या अद्वैत स्थितीमध्ये बोलायचं फार विस्ताराचे विषय आहेत, पण एकच आहे, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. नाही का? अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी प्रेम नगरवारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. भजनी लागा देव करा कैवारी. सावधान भजनी लागा देव करा कैवारी. भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हे प्रमाण जाहिरातीकरिता नाही माझं. अहम ब्रह्मास्मी सोहम ब्रह्मास्मी ही मुक्ताची स्थिती आहे. अगदी न झाला प्रपंच आहे परब्रह्म. मी सांगून गेलो, प्रपंच एक झाला होता, हे तो स्वरूपे मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना. त्यांना जर विचारलं तर ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या सांगतो. गंधर्व दुर्ग काय पाडावे, शश विषान काय मोडावे, होवावे मग तोडावे क पुष्प, वांजेची आलेका कैशी जन्मपत्रिका, के नवी निळभूमिका के कल्पो. वांजेच्या पोराची जन्मपत्रिका नाही, शशाला शिंग नाही, काशवीला दूध नाही म्हणजे तूप नाही, आकाशाला फूल नाही. तसंच मुक्त महात्म्याकरता या जगात प्रपंचच नाही. असं ज्यांचं जीवन आहे ते मुक्त जीवन आहे. नाही का? मोक्ष रेखे आला तो भाग्य घेऊनच आलेला आहे, म्हणून ते त्याची अद्वैत स्थिती आहे. तो म्हणतो परमात्मा तत्वाने मी कधीच वेगळे नाही. म्हणून तर तुकोबारांनी खंत व्यक्त केली, अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण तुझी सेवा. आणि तिसरा भाव भक्ताची अद्वैत स्थिती. कुणाला भक्त म्हणावं? तेची देव भक्त. भेदाभेद, भेदही नाही आणि अभेदही नाही, अशी ज्यांची स्थिती आहे
ते देवाचे भक्त समोर बसले आहेत. ते परमात्म्यापासून कधी वेगळे नाही, पण परमात्म्याशी एक नाही. आणि भेद अभेद नाही असं ज्यांचं जीवन आहे ते संत नामदेवराय. देवातही नाही, संत देवापेक्षा वेगळे नाही, आणि संत संत देवातही नाही. म्हणजे याचा अर्थ देवते संत 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 निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा प्रतिमा सांग तसे भावे मी तो सांगत से भावी निमित्त त्या प्रतिमा प्रतिमा निमित्त त्या देवा निमित्त त्या निमित्त त्या टाळ वाजवा टाळ टाळ वा वा आहा निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत ते भावे सांगत ते संत आणि देव प्रतिमा वेगळे आहेत, निमित्त आहे नाही का. कार्यप्रणाली वेगळी असेल पण देव संत. एक 2 मिनटं घेतो म्हणजे नामदेवरायाची स्थिती कळेल आणि आपल्याला पुढे जाता येईल. नामदेवरायांची स्थिती देवभक्तातली आहे. नामदेवराय देवाचे लढीवाळ भक्त आहेत. बघा तुम्ही, देव ते संत देव ते संत किंवा तेची देव भक्त या विषयाशी अर्धाच मिनटं घेतो. दीपावलीचा सण होता. नामदेवरायाच्या मातोश्री नामदेवरायांना म्हटल्या, नामा उद्या काय बाबा चंद्रभागेच्या स्नानाला जाऊ नको, घरीच अभ्यंग स्नान करावं लागेल नाही का. उद्या दीपावली आहे, नरक चतुर्दशी आहे, घरी स्नान करावं लागेल. पहाटे नामदेवराय उठले, रोजच्या नियमाप्रमाणे चंद्रभागेकडे निघाले. पण क्षणात कळालं आई आपल्याला स्नान घालणार आहे. आणि दुसऱ्या क्षणात मनात एक प्रश्न आला, मला आई आहे म्हणून अभ्यंग आहे, देवाला आई आहे का? मग देव कुठे अभ्यंग करतील? आणि म्हणून मंदिरात पळत गेले, देवाला उठवलं. अर्थात देवाला उठवण्याकरताच हे अवताराला येत असतात. उठा पांडुरंगा हां, नाही तर ते उठत नसतं. देव म्हणले, का हो नामदेवराय एवढी गडबड? अहो देवा, आज दिवाळी आहे, दीपावली आहे, दीपावली. बरं बरं, अहो अभ्यंग करावं लागतं. म्हणले हो. आई आहे का तुम्हाला? म्हणजे जगाच्या आईलाच विचारतो, तुला आई आहे का? ते म्हणलं मला आईच नाही. मग चला माझ्या घरी, माझी आई काय आणि तुमची आई काय, कुठे वेगळे, चला स्नानाला. ते म्हणले, स्नानाला आलो असतो नामा, पण काकड्याची वेळ आहे, इथं जर उभं नसलं कोणी तर लोक चर्चा करतील, अडचण येईल. ते म्हणले, एवढीच अडचण आहे ना, मग असं करा, तुम्ही स्नान करून या, मी उभा राहतो. मी तेची देवभक्त सांगतोय, लक्षात घ्या. तुम्ही स्नान करून या, मी उभा राहतो. ते म्हणले, इथं उभं राहणं एवढं सोपंही नाही. किती चांगलं केलं तरी लोकांच्या शिव्या खाव्या लागतात. ते म्हणले, मी काय फार वेळचा विषय नाही, तुम्ही जा देवा, स्नान करून या. देवालाही वाटलं माझ्या नामाला देव म्हणून बघायची संधी मिळाली. पटकन देव खाली उतरले. देवाचे सगळे वस्त्र
नामदेवरांनी परिधान केले. नामदेवराय कटेवरती नाही का कर ठेवून उभे राहिले. देव स्नानाला निघाले. देव म्हणले स्नानाचं होईलच, पण माझ्या नामाला देव म्हणून बघावं. खरं सांगू का नामाला नामामुळे नामदेव होता आलं. ज्यांनी ज्यांनी बाबांकडनं रामकृष्ण हरीचं नाम घेतलं तो नामदेवच आहे. देव गरुड खांबाच्या आडी लपून बसले. जरा बघावं म्हणले नामाची गंमत. तितक्यात काकड्याला मंडळी आली. पटापट काकडाची का लावालावी झाली, पखवाजाची वगैरे सगळी. आता मला अजून ह्या प्रश्न आहे, मला कोणाला कळलं तर मला उत्तर द्या. म्हणजे आपल्या संप्रदायामध्ये हा नियम कोणी आणला मला माहिती नाही, पण दात पडल्यावर काकडा करावा असं कुठे लिहिलेलं आहे काय माहिती. स्वर लागत नाही, काही नाही. मग ते हां आम्ही बऱ्याच वेळा सप्ताहाला जातो ना, 2-3 म्हाताऱ्यांची आम्हाला परिचय करून देतात. महाराज हे काकड्यावाले आहेत बरं का. तेव्हा इतकी वाईट वाटतं की म्हणजे वारकरी संप्रदायाची ही दुर्दशा आहे वा. असं जाऊ द्या. ते काकडा सुरू झाला. स्वर बऱ्याच वेळा लागत नाही, दात नसल्यामुळे किंवा आमच्यासारख्यातल्या ज्ञान नसल्यामुळे स्वराचं थोडंफार इकडे तिकडे होतं. ते नामदेव राहायला सण होईना, बेसूर झालं, चिडचिड व्हायला लागली. पण ते म्हणले गुपचूप आहे ते ऐकावं तो देव. काकड्याचा आनंद नाही तो देव, काकड्याचा आनंद आहे तो भक्त. त्या दिवशी नामाला कळालं. काकडा तर संपला, उत्सव आहे. पुजारी आले. 21 घागरी भरून आणल्या पाण्याच्या, चंद्रभागेच्या, 15 घागरी दुधाच्या, 11 घागरी दह्याच्या. सगळंच नाही का महापूजेचं साहित्य आलं. नामदेवराय लटलट हालायला लागले. त्या दिवशी मुखातून नाही पण पायातून विठ्ठल विठ्ठल यायला लागलं. म्हणले एका जरी बडव्याला कळालं तर कपडे नाही, कातडी काढल्याशिवाय राहणार नाही. त्या पण देवाची ज्याच्यावर दृष्टी आहे त्याला कोण हे करतं. कपडे काढले, पहिले पाण्याची धार लावली. चंद्रभागेचं पाणी आणि दिवाळीतलं पाणी किती गरम असेल. बर्फासारखं पाणी. 11 घागरी अखंड धार लागल्यावर हे आईस्क्रीम झाले. आणि त्या दिवशी मनात आलं 28 युगापासून सण करतो, केवढं धन्य आहे देवा तुझं. एकानेही विचार केला नाही की तुला गार लागत असेल का तुला चटके बसत असतील. पण तितक्यात दूध सुरू झाल्यावर थोडं बरं वाटलं. जयेश महाराज दूध आल्यावर बरं वाटलं. दही सुरू झाल्यावर तर म्हणले आता काय मजाच आहे. पण एका क्षणात वाटलं जी पुढे करावी, थोडी दही खावी. खरं सांगू का, म्हणजे ज्यांनी ज्यांनी चातुर्मासात राहिले असतील ना त्यांनाच फक्त हे कळेल. चातुर्मासात श्रवणाबरोबर दुसरा आनंद काय आहे पंढरपुरात, तर दही खाण्याचा आहे. जी पुढे करावी दही खावी. पण तेव्हा लक्षात आलं मी देव आहे. अंगावरून दही दूध जातं पण खाता येत नाही तो देव. आणि खाल्लं तर लोक देणार नाही ते माणसं. स्नान संपलं, कपडे घातले, सगळ्या प्रकारचे दागिने परिधान केले. दिवाळीचा सण आहे नाही का. एवढा मोठा लोण्याचा गोळा देवाच्या तोंडाला दाबला. आता लोणी लागल्यावर कुठे कंट्रोल होतं आहे का. घेतलं, आ करून गेलं लोणी आत. पडवे म्हटले देवाने लोणी कसं खाल्लं. तितक्यात सारवासारव झाली. का की तितक्यात आई साहेब ओवाळायला आल्या. आता ऐका, रुक्मिणी माता पंचारतीचं ताट घेऊन भगवंताला ओवाळायला आल्या. आणि आता नामदेवरायांची अडचण झाली. नामदेवराय म्हणले जगाला सगळ्यांना फसवेल पण आईला फसवणार नाही. रुक्मिणी आईसाहेबांनी तिलक केला आणि नामदेवरायांच्या तिलक करणार. नामदेवरायांनी हात धरला. आई आई आई, नाम्या आहे नाम्या, नाम्या आहे नाम्या. देवाला कळालं, गडबड व्हायला लागली. देव नाही का चतुर राहतो शिरोमणी. देवाने क्षणात नामदेवरायाच्या भोवती अनेक रूप धारण केले. लाजले गे माता बाबांवर सगळ्यांचंच प्रेम असल्यामुळे महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य आपल्या भागातलं व्यक्तिमत्व विश्वनाथ महाराज वारिंगे तेही या उत्सवात आलेत. टाळ्या वाजून स्वागत त्यांचं करूया.
एवढे सगळे कीर्तनकार आहेत, मीच फक्त 10 मिनिटात संपवायचं आहे नाही का? हा, भगवंताला अर्थात रुक्मिणी मातेला भगवंताला ओवाळायचं होतं, पण खरं सांगू युगाच्या युग ज्याच्याबरोबर आहे त्या रुक्मिणीला सुद्धा कळालं नाही याच्यातलं देव कोणता आणि नामदेव कोणता. हे नामदेवातलं आणि देवातलं अभेद आणि भेद अवस्था आहे, जे अभेद अवस्था आहे. कधी देव ते म्हणून नामदेवराय आणि देव कधीही वेगळे नाही, कधीही वेगळे नाही. आजही असा प्रघात आहे, तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतो. शेज आरती झाल्यावर देव चंद्रभागेच्या वाळवंटात येतात आणि नामदेवरायही वाळवंटात येतात आणि नामदेवरायांचं आणि देवाचं रोज हितगुज होतं. एक दिवसाचा प्रसंग, नामदेवराय आणि देव दोघांमध्ये हितगुज चालू होती. आणि तुम्हाला एक सांगू का, म्हणजे जाता जाता सांगून जातो, कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या जीवनातलं दुःख, काय म्हणतो मी, तुमच्या जीवनातलं दुःख आयुष्यात कुणालाच सांगू नका. सांगता आलं तर फक्त आपल्या श्रीगुरूला सांगा, ते सोडून बायकोला सुद्धा सांगू नका. कारण तुम्ही जर दुःख प्रगट केलं की लोक रडून ऐकतील आणि दुसऱ्या दिवशी लोकांना हसून सांगतील आणि तो तुमचा वीक पॉईंट ठरेल. लक्षात. म्हणून अंतकरणातला भाव देवाजवळ प्रगट करावा किंवा संतांजवळ प्रगट करावा. देवाच्या अंतकरणातलं दुःख प्रगट झालं आणि देव नामदेवरायला म्हणू लागले, खरं सांगू नामा, मला उबग आला, कंटाळा आला मला. असं शेजारी मंदिर बघितलं पुंडलिकाचं, म्हणलं याने खरं तर फसवलं. मी आपलं सहज आलो बायको शोधायला, यांना विचारायला गेलो, याने सांगितलं थोड्या वेळ विटेवर उभे राहा. मी तरी म्हटलं किती वेळ, काय नाही का, मूड पापी जैसे तैसे उतरी काशी लावली. थोडे मूर्ख लोक आहेत आमच्या महाराष्ट्रात, थोडे पापी लोक आहेत, तेवढे आले की त्यांचा उद्धार करा आणि खाली बसा. मग काय झालं, अहो 28 युग झाले महाराष्ट्रातले मूर्खन पापी संपत नाही, मला बसता येत नाही. उभं घाला. कधीतरी शांती हवी आहे, कधीतरी समाधान हवं आहे देवाला सुद्धा. बरं का, नामदेवराय म्हणले तुम्ही याच्या आधी जर हे मला सांगितलं असतं तर तुम्हाला एवढं उभं घ्यायची कारण नव्हती. कारण सांगू का, तुम्ही जीवनातलं दुःख जेवढ्या लवकर संतांना सांगता येईल तेवढं लवकर सुखी व्हाल. जीवनातलं दुःख जेवढं समाजाला सांगाल तेवढं 10 पटीने दुःखी व्हाल. आणि मग नामदेवराय म्हणले काळजीच करू नका देवा, तुम्हाला शांती हवी आहे ना, नामा म्हणे देवा सदा तया ठाया. नामदेवरायांनी देवाला सरळ आळंदीला आणलं. आळंदीला आता कोण भेटलं देवाला, ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाली आणि देवाला शांत वाटलं. मला एक प्रश्न मनाला पडला, देवाला जिथं शांती वाटते तिथं जीवाला वाटणार नाही असं वाटतं, फक्त जीव गेला पाहिजे एवढंच आहे. तुम्हाला एक सांगू का, पंढरपूर गेल्यावर देव भेटेल की नाही मला माहिती नाही, पण आळंदी आणि त्र्यंबकेश्वर आल्यावर निवृत्तीदादा आणि ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या दर्शनाचं देवाचं दर्शन करून देतील याची मला खात्री आहे. म्हणून मी थोडंसं खोचक एक वाक्य माफी मागून बोलतो, शक्यतो देवाच्या नादीस लागू नका. आणि जाहीर बोलतो, लागूच नका देवाच्या नादी. लागायचंच असेल तर निवृत्तीदादा ज्ञानेश्वर महाराजांच्या नादी लागा, कारण देवाच्या नादी लागाल तर देव शोधावा लागेल, ज्ञानोबरायांच्या नादी लागाल तर देवच तुम्हाला शोधत येईल. चला, शांती मिळाली, वेळ नसल्यामुळे देव शांत झाले. देव म्हटले हे आधीच मला पाहिजे होतं. कधीतरी मला असं सहज कल्पना आली बरं का, म्हणजे आता आम्ही काय फार मोठी माणसं आहेत की फार आहे, पण तुम्ही रंगतात ना, हे तर खरं आहे ना. म्हणजे मला सांगा, आता कुणाला वाटतं सहवासातला सोडावा असं, विसरले ना तुम्ही टाईम, तुम्हाला आनंद वाटतो की नाही एवढं सांगा. मला सांगा, तुम्हाला आनंद वाटण्यासारखं माझ्या चेहऱ्यावर काय आहे? काहीच नाही. बरं, माझ्याकडे काय आहे? काहीच नाही. तरी तुम्हाला माझ्याकडे बघून आनंद होतो याचं एकमेव कारण मी ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो म्हणून. आता त्रैराशिक मांडतो,
मी ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो, तुम्हाला इतका आनंद होतो, उद्यापासून तुम्हीच घ्यायला सुरुवात करा, किती आनंद होईल. आणि आता कधीतरी विचार करा, मी अशी कल्पना केली, कधीतरी विचार करा, ज्यांनी तुकोबारायांच्या कीर्तनात टाळ वाजवले त्यांना किती आनंद असेल, आणि ज्यांनी तुकोबारायांचं कीर्तन ऐकलं ते किती आनंदी असतील, ज्यांनी ज्ञानोबाराय प्रत्यक्ष अनुभवले ते किती आनंदी असतील. मग एकच आहे, संत म्हणजे जर आनंद असेल, संत म्हणजे जर सुख असेल, तर परमात्मा म्हटले मला एवढं सुख ज्ञानोबारायांच्या सानिध्यात नामदेवराय तुम्ही मला दिलं, मला फक्त एवढंच आहे, घेतलं की मला द्यायची सवय आहे, घेशी तेव्हा देशी. आता माझंही काही कर्तव्य ठरतं तुम्हाला काहीतरी देण्याचं. नामदेवराय म्हटले आम्ही मागणाऱ्यातले साधू नाही, आम्ही मागणाऱ्यातले साधू नाही. नाही, माझा मुद्दा, ह्या संतांना काय उंची होती हो, काय उंची होती या महात्म्यांची हो. ऐका ना, माझा मुद्दा तो नाही. नामदेवराय म्हटले तुम्हाला काहीतरी देव दिलं म्हणजे आम्ही मागावं अशातला भाव नाही. देव म्हटले असं अजिबात चालणार नाही, तुम्ही दिलं तर मला तुम्हाला काहीतरी द्यावंच लागेल. नामदेवराय म्हटले मला काहीच नका, पण तुम्ही प्रसन्न आहात म्हणून माझं एक म्हणणं ऐका. जे नामदेवरायांनी प्रार्थना म्हणणं मांडलं तेच तर पहिलं चरण. अकल्पायुष्य भवेतय पूर्ण, 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 भवेतय पूर्ण, अकल्पायुष्य अकल्पायुष्य भवेतय पूर्ण, 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 अकल्पायुष्य भवेतय माझ्या सकळा हरिजालासा, माझ्या सकळा हरिजालासा, कल्पनेची माता नव कोण काढी, 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 कल्पनेची माता नव. ते मी 5 मिनिटात थांबणार आहे, याचा मोह मी आता करत नाही. याची बेसिक अभंगाचं मला असं वाटतं कळालं. आता अर्थामध्ये विस्तार खूप होण्यासारखा आहे, पण पुढे खूप कार्यक्रम आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांचा अमृत महोत्सव आहे, आदरणीय वंदनीय दत्तात्रय महाराज नाही का, आणि यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माझं कीर्तन आटोपल्यानंतर, आपण लक्ष द्या, माझं कीर्तन आटोपल्यानंतर त्यांची तुला होणार आहे. आपण कोणी हलायचं नाही. तुला झाल्यानंतर, तुला लगेच होईल 1-10 मिनटामध्ये. तुला झाल्यानंतर तिथं माझ्याहीपेक्षा विद्वान आणि माझ्याहीपेक्षा अधिकारी काही राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी आहे, त्यांच्या बाबांना शुभेच्छा होतील आणि मग सगळ्यांना महाप्रसाद होईल. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. आता खरं तर कल्पाची कल्पना करत बसा तुम्ही. आपण अकल्प एक जनरल आपल्यालाही माहिती आहे, पण मला सांगा 4 युग आहेत की नाही? कलियुग आहे, द्वापारयुग आहे, त्रेतायुग आहे आणि कृत म्हणजे सत्ययुग आहे. चला, याची गणनाही सांगितली, नामदेवरायांनी पण सांगितली, भागवतातही सांगितली नाही का. 4,32,000 वर्ष आयुष्य आहे कुणाला?
कलियुगाला, त्याच्या दुप्पट करा द्वापार युगाला 8,64,000, त्याच्या दुप्पट करा त्रेतायुगाला 17,28,000 वर्ष, त्याच्या दुप्पट करा कृतयुगाला 34,56,000 वर्ष. आता हे 4 युग एकत्र करा, त्याचं महायुग होतं. हे 4 आता नका घरी करा, आता इथे नका करू. 4 32, 8 64, 17 28 नाही का, 34 56 हे एकत्र करा, याचं एक महायुग होतं. याचं काय होतं? एक महायुग होतं. अशी 71 महायुग झाली, अशी 71 महायुग झाली की एक मन्वंतर होतं. आणि अशी 14 मन्वंतर झाली की मग एक कल्प होतं. एक कल्प जेव्हा होतं तेव्हा ब्रह्मदेवाची एक रात्र होते. आता कल्प एवढं एक कल्प, आणि नामदेवरानं म्हणतात आ कल्प, आज झालं ना. मग ही कशी संगती लावायची ही? आणि इकडे जर बरं इकडे बघा ना महाराज आपण नाही का, हो इकडे माणसाची शतगणी लेते अल्प आयुष्य. हां, मग इकडे 100 वर्षाची गणना आणि इकडे आकल्प. मग हे कसं काय सूत्र लावायचं? यालाच तर नामदेवरायचं पसायदान म्हणतात. नामदेवराय म्हणतात देवा कल्प किती येऊ दे, काय म्हणतो मी, कल्प किती येऊ दे तरी या महाराष्ट्रात तुझी सेवा करणारा आणि तुझी पताका घेऊन पंढरपूर येणारा हरिदास कमी होऊ देऊ नको. हरिदासाच्या कुळाला अकल्प आयुष्य दे. म्हणून बघा तुम्ही, म्हणून बघा कोंडाजी बाबांनी पताका विठ्ठल महाराजांवर आणि दत्तात्रय महाराजांवर ठेवली. त्यांनी आत्तापर्यंतच 75 वर्ष चालवली, ते 100 वर्ष चालवणारच आहेत. पण पुढची पताका चालवायला अर्जुन महाराज तयार आहेत. हे किती भाग्य आहे बघा ना. अर्जुन महाराज आणि कृष्णा महाराज तयार आहेत. याला म्हणतात आकल्प. 13 पिढ्या 15 पिढ्या झाल्या तरी फडकऱ्यांची परंपरा चालूच आहे. याला म्हणतात आकल्प. आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. मला थोडंसं नामदेवरांचा स्वार्थ वाटला इथं बरं का. माझी या सकळा माझ्या हरीच्या दासांना. दुसऱ्यांनी कुठं जायचं? माझी या सकळा म्हणजे स्वार्थ वाटतो की नाही? माझी या सकळा. बाकीचे कुठे नाही का? किंवा चला कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी, संतांनी सुखी व्हायचं आणि बाकीच्यांनी काय करायचं? आणि याला तर पसायदान म्हणतो. पण ही संत मंडळी सुखी असो याचा अर्थच आहे संत कधी सुखी होतात याचा विचार करावा लागेल. त्याने आम्ही सुखी. विठ्ठल विठ्ठल म्हणा. किंवा एक अर्धा क्षण घेतो. आपल्या धर्मात 4 आचार्य येऊन गेले. रामानुजाचार्य आचार्य आपल्या गुरुजींकडे अध्ययन केलं. गुरुजींनी अध्ययन करून घरी जाताना एका गुरुमंत्राचा उपदेश केला. सांगितलं हा मंत्र प्रबळ आहे, आपल्या कल्याणाचा आहे, फक्त एवढंच आहे दुसऱ्याला सांगू नका, हा गुह्य आहे. दुसऱ्याला सांगाल तर नरकाला जाल, तुम्ही म्हणाल तर सुखी व्हाल. आचार्य मंत्राचा जप करू लागले, सुखी झाले. पण परिसर सगळाच दुःखी. लोकांना दुःखी बघून आचार्यांना दुःख होऊ लागलं. म्हणले नरकात गेलो तर चालेल पण सगळ्यांना मंत्र दिला पाहिजे. सगळ्यांना मंत्र सांगून टाकला. एक दिवशी गुरुजींना कळालं. गुरुजींनी बोलवलं. अहो तुम्ही गुह्य मंत्र प्रगट केला. पै गौप्यगा परी तया प्रती चावळी जे सुखे. का प्रगट केला तुम्ही? अहो नरकाला जाल तुम्ही. ते म्हणले गुरुजी माफ करा पण मी एकटाच जाईल ना नरकाला. माझ्या एकट्याला नरकाला झाल्याने जर हा परिसर सुखी होत असेल तर मी खरंच तो मंत्र दिला. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका गुरुजी, मी असं समजू नका नरकात गेल्यावर उगा बसेल असं. मग नरकात गेल्यावर हेच काम करेल, भेटेल त्याला हाच मंत्र सांगेल. ही संत मंडळी, संतांचा भावच या विश्वाला सुखी करणं आहे. अहंकाराचा वाराणा लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण. नामदेवराय म्हणतात कल्याणचं कल्याण हो. पण कल्याणचं कुणाचं कल्याण हो? ज्याचं निधान पांडुरंग आहे त्याचं कल्याण हो. ज्याची उपासना पांडुरंग आहे त्याचं कल्याण हो. ज्याच्या खांद्यावर पताका आहे त्याचं कल्याण हो. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याचं कल्याण हो. ज्याच्या हातात ज्ञानेश्वरी गाथा आहे त्याचं कल्याण हो. जो धर्मासाठी लढतोय त्याचं कल्याण हो. नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निधान पांडुरंग. खरं बाबांनी या परिसराचं कल्याण केलं. वारकरी संप्रदाय जिवंत ठेवला. अनेक गावांमध्ये बाबांनी सप्ते सुरू केले. अनेक भरकटलेल्या जीवांना वारकरी संप्रदायाच्या तत्वावर आणलं. मला त्याच्यातलं एक उदाहरण म्हणजे आमचे दादा आहेत दळवी दादा. म्हणजे दळवी दादांचे माळकरी आहेत.
म्हणजे अनेक क्षेत्रात काम करत असताना सुद्धा त्यांच्यातला सात्विकपणा ते म्हणले फक्त गुरुवर्यांमुळे आहे. एवढे मोठे माणसं उंचीचा व्यवसाय करतात तरी ती उंची सांप्रदायिक आहे. असे अनेक शिष्य परिवार दादांनी घडवला. आज त्यांचा अमृत महोत्सव आहे आणि मी देवाला प्रार्थना करतो अमृत महोत्सवच काय, त्यांची शताब्दी महोत्सव करण्याचं भाग्य आम्हाला लाभो. शताब्दी महोत्सव व्हावा आणि त्याच्यात माझं कीर्तन व्हावं. आणि कीर्तन ऐकायला आमचे विश्वनाथ महाराज आणि जयेश महाराजांसह सगळे कीर्तनकार तुम्ही गायला असावे अशी निवृत्तीनाथांना प्रार्थना करतो. सगळ्यांना बाबांबरोबर उदंड आयुष्य चिंतो. आज कल्याणची मंडळी आली आहे, सगळी परिसरातली मंडळी आहेत. सर्वांना धन्यवाद देतो. कोणाचं नाव राहील बरं का, खरंच नंतर सूचना होणारच आहे. वेळेचं फारच भान असल्यामुळे 7:30 वाजले, नाहीतर महाराज असल्यावर कीर्तन अर्धा तास तरी वाढवतो मी. सगळी गोड माणसं आहे ना. आपण इथंच मर्यादा ठेवून थांबूया. विठोबा विठोबा